नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील 9व्या डेमो लेक्चरला आज आपण सुरुवात करतोय। पहा पहिला प्रश्न, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा 20 सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो। कपाटाची छापील किंमत 3472 रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती? आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे। मला सांगा कपाटाची, आता हा तसा प्रश्न बघितला तर अवघड आहे। सूत्र जर पाठ करायचं म्हटलं तर नफा व तोटा या एकाच टॉपिक मध्ये जवळजवळ 20-25 सूत्र असतील, म्हणून सूत्राच्या आधारे नफा व तोटा हा टॉपिक शिकणं योग्य नाही आहे। 20-25 मध्ये केव्हा कुठलं सूत्र आठवणार? त्यापेक्षा तुमचा जर बेस पक्का असेल तर सूत्राशिवाय ही उदाहरणं कशी सोडवता येतात पहा। मला सांगा कपाटाची छापील किंमत किती आहे? 3472। याच्यावर सूट किती टक्के दिले? 20% सूट दिले, म्हणजे 100चे 80 होणार, गुणिले 100चे 80 करा। 20% सूट देणे म्हणजे 100 रुपये 20 रुपये सूट म्हणजे 100चे 80 होतात, म्हणून 100 ला 80 न गुणलंय। पण याच्यामध्ये तरीही त्याला 12% नफा, याच्यामध्ये 12% नफा आहे। ही जी विक्री किंमत आली याच्यात 12% नफा आहे। विचारले खरेदी किंमत, 12% नफा असेल तर 100चे 112 होतात, पण ह्या विक्री किमतीवरून खरेदी किंमत काढायची आहे, मूळ किंमत काढायची आहे, त्यामुळे उलट गुणाकार करा। 100चे 112, 100 वर घ्या, 112 खाली घ्या, कारण ही विक्री किंमत आहे, याच्यात 12% नफा सामावलेला आहे आणि मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची आहे, म्हणून तुम्ही उलट गुणाकार करायचा। 100 वर 112 घ्या। आता फक्त गुणाकार भागाकार करा। 100 एके 100, 100 एके 100, 112चा जर विचार केला तर 28 पाड्यात येतात, 28 चोक 12 28 एके 28 उरले 6 67, 28 दोन्ही 56 उरले 11, 11 2 112, 28 चोक 12 4 न 4 एके 4, 4 दोन्ही 8 0, राहिले किती बघा? 124 गुणले 20, 0 शी 0, बे चोक 8, बे दोन्ही 4, बे एके बे, 2480 रुपये मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत होती। पहा इथं आपण कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरलेलं नाही, केवळ बेसिकच्या आधारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। आलं का लक्षात? इथं छापील किंमत त्यावर 20% सूट म्हणजे 100 ला 80, याच्यामध्ये तरीही 12% नफा झाला आणि खरेदी किंमत काढायची आहे, म्हणून 100चे 112, गुणाकार भागाकार फक्त करायचा आहे, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईल। ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न पाहूया। प्रश्न, तासी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर तासी सरासरी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? पोलीस भरती पुणे ग्रामीण 2024 ला आलेला हा प्रश्न आहे, अर्थात अंतर वेळ वेग या टॉपिक मधला प्रश्न आहे। पहा प्रश्न आधी समजून घ्या। ती आगगाडी तासी 60 किलोमीटर वेगाने जाते, त्याच्याऐवजी 60च्या ऐवजी तासी 75 किलोमीटर वेगाने गेली असती तर आधी किती पोहोचली असती? 48 मिनिटं लवकर पोहोचली असती। तर यावरून त्या आगगाडीने एकूण किती प्रवास केला हा प्रश्न विचारला। बेसिक पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो, टेक्निक नाही सोडवता येतो। बेसिक न थोडासा वेळ लागेल, त्यापेक्षा आपण टेक्निक म्हणजे एक साधं सोपं सूत्र आहे तेच समजून घेऊया। केलेला प्रवास, प्रवास बरोबर म्हणजेच अंतर, अंतर बरोबर वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणिले वेगांचा गुणाकार। तर परीक्षेत हे सूत्र तुम्हाला तोंडपाठ हवं, परीक्षेत हे फक्त आकडे टाकायचे। वेळेतील फरक किती? 48 मिनिटं, पण 48 मिनिटाचं रूपांतर तुम्हाला तासात करून घ्यावं लागेल, त्यासाठी 48 भागिले 60, हे वेळेतील फरक 48 मिनिटाचा आहे। आपल्याला तासी किलोमीटर मध्ये वेग दिलेला असल्यामुळे मिनिटाचं तासात रूपांतर करून घेणं गरजेचं आहे,
म्हणून 48 मिनिटांना 60 न भाग द्या, हे तासात रूपांतर होईल. भागिले वेगातील फरक किती आहे? 75 आणि 60 मधला फरक 15 गुणिले वेगांचा गुणाकार. वेगांचा गुणाकार किती आहे? 60 गुणिले 75. हा भाग द्या आता. 15 एक्के 15, 15 चोक 60. आता राहिले किती? हे 48 आणि 60 याला भाग जातोय. 12 चोक 48, 12 पंचे 60. उरले किती पहा? इथं 4 आणि छेद 5, 4/5 आणि हे गुणिले किती उरलेत? 4 गुणिले 75. भाग द्या. 5 एक्के 5, 5 एक्के 5, उरले 2 25, 5 5 25. आता इथं उरले 4 गुणिले 4 गुणिले 15, 4 चोक 16, 16 गुणिले 15 करा, 16 85, 0 8 चाले 8, 16 एके 16 आणि 8 24, 240. किती प्रवास केला असेल म्हणजे एकूण गाडीने किती अंतर कापले असेल ते 240 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हे जे टेक्निक किंवा सूत्र दिले ते तोंडपाठ करून ठेवा. वेळेतील फरक मिनिटात दिला तर तो तासात कन्वर्ट करायचं विसरू नका. आणि परीक्षेत हे सूत्र अजिबात लिहित बसू नका. फक्त ही तुमची हे कॅल्क्युलेशनच तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, आपण तिसरा प्रश्न पाहूया. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो, तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? पुणे पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे. निश्चितपणे हा अवघड प्रश्न विचारलाय. ठीक आहे, तरी पण आपण व्यवस्थित हा प्रश्न कसा सोडवायचा पहा, समजून घ्या. आता इथं फक्त एकट्याचीच पूर्ण माहिती दिली आहे. अ एकटा किती दिवसात काम पूर्ण करतोय? 12 दिवसात. आता अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतोय. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतोय म्हणजे ब ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? अ ब च्या दुप्पट काम करतोय म्हणजे ब ला अ च्या दुप्पट वेळ लागणार. साहजिकच आहे. म्हणजे ब ला तेच काम पूर्ण करण्यास 24 तास लागणार. लक्षात घ्या, 24 दिवस. अ ब च्या दुप्पट काम करतोय म्हणजे अ चा वेग जास्त आहे कामाचा. मग अ ला जर 12 दिवस लागतील तर ब ला साहजिकच 24 दिवस लागणार. आता मग क ला किती? अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम. क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतोय. म्हणजे अ आणि ब ला दोघांना मिळून जितके दिवस लागतील तितके क ला लागतात. म्हणजे क चे जर दिवस काढायचे असतील तर अ आणि ब च मिळून काम किती दिवसात होतंय ते काढायचं आहे. अ ला इतके दिवस लागत असतील, ब ला इतके दिवस लागत असतील, तर दोघांना मिळून किती दिवस लागतात हे आपण साधं सोपं सूत्र वापरतोय, गुणाकार भागिले बेरीज. आणि तेच क चे दिवस असणार आहेत. दोघांना मिळून जितके दिवस लागतात तितकेच क ला दिवस लागणार. आणि म्हणून इथं गुणाकार भागिले बेरीज सूत्र वापरा. गुणाकार 12 गुणिले 24 आणि बेरीज 12 अधिक 24 36. भाग द्या. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 3 एक्के 3, 3 चोक 12, 4 दुनी 8. म्हणजे क ला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतात? 8 दिवस. आता आपल्याला अ ला 12, ब ला 24 आणि क ला 8 हे तिघांचेही लागणारे दिवस प्रत्येकाचे स्वतंत्रपणे मिळाल्यानंतर आता ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? अ ला 12 दिवस, ब ला 24 दिवस आणि क ला 8 दिवस जर लागत असतील तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील यासाठी एक साधं सोपं सूत्र आहे. ते मात्र तुम्हाला तोंडपाठ करून ठेवावं लागेल. सूत्र म्हणा किंवा टेक्निक म्हणा. XY अधिक YZ अधिक XZ. तिघांच्या बाबतीत तुम्ही बेसिक पद्धतीनं सोडवायला जाऊच नका, कारण मग तिघांचा लसावी काढणे, गुणाकार बेरीज वजाबाकी करणे याला वेळ जाईल. त्यापेक्षा हे सूत्र तुमच्या लक्षात ठेवा. डायरेक्ट इथं आकडे टाका. एक्स म्हणजे अ चे 12, वाय म्हणजे ब चे दिवस 24 गुणिले झेड म्हणजे क चे दिवस 8 भागिले
आता एक्स वाय म्हणजे 12 गुणिले 24 गुणाकार करा डायरेक्ट. 12 चोक 48 से 8 चाले 4, 12 दुनी 24 आणि 4 28, 288 अधिक वाय झेड म्हणजे 24 आणि 8 यांचा गुणाकार, 24 8 16 2, 24 8 92 तसे 192 आणि एक्स झेड म्हणजे 12 आणि 8, 12 8 96. करा गुणाकार. 12 गुणिले 24 गुणिले 8 भागिले ही बेरीज आहे, बेरीज करा. 6 आणि 2 8, 8 आणि 8 16 सी 6 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, 19 आणि 8 27 सी 7 हातचाले 2, 2 आणि 1 3 आणि 3 2 5, 576. आता गुणाकार भागाकार करा. 12 एक्के किंवा 24 न भाग द्या. 24 एक्के 24, 24 दुनी 48, उरले 9, 96 झाले, 24 चोक 96, 12 एक्के 12, 12 दुनी 24, बे एक्के बे, बे चोक 8, उरले किती? 4 उरलेले आहेत फक्त. म्हणजे अ ब व क हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात. प्रश्न अवघड होता विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा अ चे 12 दिवस, त्यावरून ब चे 24 दिवस आणि अ आणि ब वरून क चे 8 दिवस, हे वेगळं टेक्निक वापरावं लागलं. पुन्हा अ ब क तिघ मिळून करतात, म्हणून तिघांना मिळून किती दिवस लागतील हे टेक्निक लक्षात ठेवा. एक्स वाय झेड, एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड. एक्स म्हणजे अ चे दिवस, वाय म्हणजे ब चे दिवस, झेड म्हणजे क चे दिवस. फक्त हा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जी काय आहे ती सोडवायची आहे. फक्त हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्पीड न करा, आपोआप तुम्हाला अशा अवघड प्रश्नाचं सुद्धा उत्तर कमी वेळेत मिळून जाईल. ठीक आहे, आपण चौथा प्रश्न पाहूया. पी या नळाने 1 टाकी भरण्यास 10 तास लागतात, तर क्यू या नळाने रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो. तीच टाकी रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर नळ क्यू बंद केला, तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? पुणे ग्रामीण पोलीस भरतीला 2024 ला आलेला प्रश्न आहे. हा सुद्धा निश्चितपणे अवघड प्रश्न आहे. पुणे पोलीस भरतीला आलेले प्रश्न थोडेसे अवघड दिसतात पहा. ठीक आहे, आपण समजून घेऊया. आता इथं मला सांगा, पी या नळाने ती टाकी भरण्यास किती तास लागतात? 10 तास. मग पी या नळाने एका तासात ती टाकी किती भरेल? 1/10. एका तासात एवढी भरणार. आता क्यू या नळाने रिकामी होते, रिकामी म्हणजे वजा घ्यावा लागेल. मग रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतोय. 14 तासात पूर्ण टाकी रिकामी होते, तर मग एका तासात किती रिकामी होणार? 1/14. बरोबर. मग असे किती तास चालू राहते ती टाकी? ते दोन्ही नळ किती तास चालू राहतात? 7 तास. म्हणून 7 तासात किती टाकी भरते हे आपण पाहूया, म्हणजे गुणिले 7. म्हणजे टाकी किती 7 तासात भरली ते आपण पाहूया. आता हा तिरकस गुणाकार करा. 14 एक्के 14 वजा 10 एक्के 10, 14 वजा 10 4 भागिले 14 गुणिले 10 140 गुणिले हे किती आहेत? 7. 7 एक्के 7, 7 दुनी 14, 0 4 एक्के 4, 4 पंचे 20, 1/5 भाग टाकी भरली पहा. टाकी किती भरली? 1/5. मग शिल्लक किती राहिली? आता 7 तासानंतर क्यू नळ बंद केलाय, म्हणजे 1/5 टाकीचा भाग भरलाय. शिल्लक टाकी बरोबर जर 1/5 भाग भरला असेल तर 4/5 भाग टाकी शिल्लक राहिली. हा, आता हे 4/5 भाग टाकी कुणी भरते? तर क्यू नळ तर बंद केलाय, पी नळानं भरते. बरोबर आहे. मग पी ला भरण्यासाठी ऍक्च्युली 10 तास लागतात. 4/5 टाकी भरण्यासाठी किती? तर गुणिले 10 करा. पी ने 4/5 भाग टाकी भरण्यास किती वेळ लागणार? तर पी च्या 10 तासानं गुणा. 5 एक्के 5, 5 दुनी 10, 4 दुनी 8, 8 तास वेळ लागणार. पण हे 8 तास 7 तासानंतर उरलेली 4/5 भाग टाकी भरण्यासाठी 8 तास लागणार. प्रश्न काय विचारलाय? पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल?
मग ह्या 8 तासामध्ये पहिले 7 तास मिळवावे लागतील. हे प्लस करायला विसरू नका. 8 आणि 7 15 तास. साहजिकच पर्याय क्रमांक 2. पहा, प्रश्न तसा अवघड आहे, बेसिक माहिती पाहिजे. पी नळाने ती टाकी भरण्यास 10 तास लागत असेल तर एका तासात किती भरणार ती टाकी? 1/10. क्यू नळाने 14 तासात रिकामी होते, म्हणजे एका तासात किती रिकामी होणार? 1/14. यानं भरते यानं रिकामी होते म्हणून वजा चिन्ह घ्या. आता हे 7 तासापर्यंत दोन्ही नळ सुरू होते म्हणून गुणिले 7 केले. किती येणार हे? 1/5 भाग टाकी भरली. शिल्लक किती मग? ही शिल्लक टाकी 1/5 जर भरली असेल तर शिल्लक 4/5. म्हणून 4/5 शिल्लक टाकी पी नळानं भरावी लागते पुढच्या 7 तासानंतर, या 7 तासानंतर. आणि म्हणून 4/5 ला पी या नळाच्या एकूण 10 तासांनी तर गुणलं. गुणा 5 × 5 5 × 2 10, एकूण 8 तास आले. म्हणजे क्यू नळ जेव्हा 7 तासानंतर बंद केला तेव्हा उरलेली 4/5 टाकी पी या नळाने भरण्यास किती तास लागले? 8 तास. आणि सुरुवातीचे 7 तास, म्हणजे संपूर्ण टाकी भरायला 8 + 7 15 तास वेळ लागलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न पहा. एका रानामध्ये पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा क्रमाने त्या रानात एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील? हा बघा, 24, 27, 30, 33 याप्रमाणे 30 रांगा आहेत. तसं पाहिलं तर हे उदाहरण अंकगणिती सरणी या टॉपिक मधलं आहे. आणि अंकगणिती सरणीमध्ये बघा, ए म्हणजे पहिलं पद किती आहे ते? 24, बरोबर. डी म्हणजे सामान्य फरक, म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन पदातला फरक. 27 - 24 3, 30 - 27 3, म्हणजे डी सामान्य फरक किती आहे? 3. आणि एकूण पद किती आहेत? एकूण पद म्हणजे एन, नंबर ऑफ किती? 30. या 3 पदांची जर किंमत माहित असेल तर तुम्हाला त्या 30 रांगांमध्ये अशा प्रकारे रचना असणारी एकूण झाडे किती हे तुम्हाला सहज काढता येतात. पहा, एकूण बेरीज बरोबर n/2 कंसात 2a प्लस n-1 इंटू d. हे सूत्र मात्र अंकगणिती सरणीचं तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे. एन किती आहे? 30. 30 भागिले 2 कंसात 2 गुणिले ए ची किंमत किती आहे? 24 अधिक n-1 म्हणजे 29 गुणिले डी म्हणजे 3. सोडवा. 30 भागिले 2 15 कंसात 24 दुनी 48 अधिक 29 त्रिक 87 15 गुणिले 8 7 15 5 हचाला 1 9 नी 4 13 135 15 ने 135 लावणार 15 5 75 5 हचाले 7 15 त्रिक 45 आणि 7 52 2 हचाले 5 15 के 15 आणि 5 20 2025 झाडे असतील. हा प्रश्न अंकगणिती सरणी या टॉपिक मधला आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि अंकगणिती सरणीच्या या उदाहरणामध्ये पहिलं पद म्हणजे ए 24, दोन पदातला सामान्य फरक 27 - 24 किंवा 30 - 27, तो फरक 3. आणि टोटल पदे n 30. हे तीन पदांची जर किंमत माहित असेल तर त्या एकंदरीत रचनेमध्ये बेरीज तुम्हाला काढता येते. एकूण झाडे किती बरोबर हे सूत्र मात्र तुम्हाला हे परफेक्टच करावं लागणार आहे. n/2 कंसात 2a अधिक n-1 इंटू डी. फक्त ह्या n, a आणि d ची किंमत टाका, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करा, तुम्हाला तुमचं उत्तर येईल 2025. अंकगणिती सरणीच्या या प्रकारच्या उदाहरणामध्ये एकूण बेरीज जर सांगायची म्हटली तर हे सूत्र आहे n/2 n/2 कंसात 2a अधिक n-1 इंटू डी. अर्थात n म्हणजे एकूण पदे, a म्हणजे अंकगणिती सरणीतील पहिलं पद बघा इथे 24 आहे. आणि डी म्हणजे डिफरन्स, सामान्य फरक, क्रमाने येणाऱ्या दोन पदातला फरक 27 - 24, फरक किती? 3. ह्या पदांची किंमत कळली आणि हे सूत्र तुम्हाला अंकगणिती सरणीचं बेरजेचं पाठ झालं तर तुम्हाला कॅल्क्युलेशनच तेवढं करायचं आहे परीक्षेत. तुम्ही खूप कमी वेळेत
यासारखा अवघड प्रश्नही सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अवघड प्रश्न सुद्धा जर तुमचा बेस चांगला असेल, टेक्निक परफेक्ट असतील आणि कॅल्क्युलेशन तुम्ही स्पीडनं करू शकत असाल तर अवघड प्रश्न सुद्धा कमी वेळेत सोडवता येतात. आणि अवघड प्रश्नांचा एक एक मार्क मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मेरिट पर्यंत पोहोचणे असा अर्थ असतो. कारण हे असे अवघड प्रश्न सगळ्यांनाच जमतील असं नाही, कमी वेळेत जमतील असं नाही. म्हणून अवघड प्रश्न सुद्धा अगदी बेसिक पद्धतीनं किंवा ट्रिक्सनं कमी वेळेत स्पीडनं कॅल्क्युलेशन करून सोडवून एक एक मार्क जर तुम्ही मिळवत गेला, एक एक मार्क वाढवत गेला तर तुम्ही मेरिट क्रॅक करणार आहात, पोलीस भरतीला सिलेक्शन होणार आहे. स्पर्धा खूप आहे आणि म्हणून अशा प्रकारे एक एक मार्क वाढवणंही तितकंच महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी, टेक्निक, शॉर्टकट्स, कॅल्क्युलेशन मेथड हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचं युट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना गणित पोलीस भरतीसाठी अंकगणित स्पेशल अंकगणिताची संपूर्ण तयारी करायची आहे त्यांनी द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचं द टेक्निक अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारा अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करा. धन्यवाद.